नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। लातूरमध्ये दशनाम गोसावी समाजाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न। खानदेशातील कर्तबगारांचा डंका। वृत्त संकलन दीपक गोसावी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क। महिला सक्षम तर समाज सक्षम हा उदात्त विचार घेऊन लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दशनाम गोसावी समाज पुरस्कार सोहळ्यात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील समाजधुरीणांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी 15 मार्च 2026 रोजी भालचंद्र ब्लड बँक लातूर येथे हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। कार्यक्रमाचे उद्घाटन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी अध्यक्षस्थानी शिववंशीय दशनाम गोसावी समाज संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सूर्यकांत गिरी गोसावी होते, तर प्रमुख वक्ते म्हणून अनाथांचे नाथ यशवंत गोसावी, अध्यक्ष शिवनिश्चल प्रतिष्ठान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या सोहळ्यात खानदेशातील सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले। त्यात 2010 पासून नारी एकता महिला बचत गटाद्वारे आदिवासी महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्या योगिनी भारती यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा चालवणारे व मंडाई फाउंडेशनच्या माध्यमातून निराधारांना आधार देणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अमोल भारती यांचा विशेष गौरव करण्यात आला। समाजाच्या संघटन व प्रगतीसाठी सातत्याने झटणाऱ्या साहेबराव काळूगीर गोसावी यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आले। माजी पंचायत समिती सदस्या मंगला गोसावी यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। शिरपूर वरवडे येथील नगरसेविका अनिता गोसावी यांचा राजकीय व सामाजिक कार्याबद्दल गौरव झाला, तर महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी स्नेहा कृष्णदेव गिरी यांचा त्यांच्या कर्तव्यदक्ष सेवेबद्दल विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात शशिकला महादेव भारती यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर बीडच्या छायाताई अशोकराव भारती यांना राज्यस्तरीय आदर्श माता प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला। याशिवाय पुणे, परभणी, नाशिक, बुलडाणा, यवतमाळ आणि संभाजीनगर येथील महिला प्रतिनिधींनाही त्यांच्या विशेष योगदानाबद्दल गौरविण्यात आले। लातूरच्या गोसावी वुमेन्स विंग या संस्थेलाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। समाजातील महिलांचे सक्षमीकरण हीच काळाची गरज असून अशा पुरस्कारांमुळे समाजातील इतर घटकांनाही समाजसेवेची प्रेरणा मिळते, असे राज्य अध्यक्ष सूर्यकांत गिरी गोसावी यांनी सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नेटके नियोजन डॉक्टर धर्मवीर भारती लातूर यांनी केले। या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।